श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, घाटंजी पांढुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत, बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, आकर्षक वर्गखोल्या, परिपूर्ण अशी लॅबोरेटरी रूम, विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग। शालेय अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर। तर त्या ॲक्टिव्हिटीजवर आम्ही जास्त भर देतो। आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक बनून विद्यार्थी इथून बाहेर पडतो। नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचे प्रवेश सुरू आहे। संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, पांढुर्णा रोड, पेट्रोल पंपाजवळ, घाटंजी। अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका 40 वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटंजीमधून समोर आली आहे। घाटंजी तालुक्यातील इंझाळा जंगल शिवारात ही घटना घडली। एरणगाव येथील रहिवासी सुरेश मोलगुलवार यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये सुरेश हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे। त्याला उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। एरणगाव येथील राहुल मोगरे या 25 वर्षीय युवकाने हल्ला करून सुरेशला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरेशच्या कुटुंबियांनी केलेला असून तशी तक्रार घाटंजी पोलिसात दाखल केली आहे। या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी राहुल मोगरे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। अनैतिक संबंधाच्या कारणावरून संतप्त झालेल्या राहुल मोगरे यांनी प्राणघातक हल्ला करून सुरेशला संपविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुरेशच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे। या घटनेचा तपास आता घाटंजी पोलिसांनी सुरू केला आहे। संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी।